नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश। वक्फच्या मालमत्ता डी नोटिफाय करण्याच्याही सूचना। राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे.पी. नड्डा यांच्यात बैठक। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती। तुम्ही को पायलट नाही तर तुम्ही लोको पायलट आहात। एकनाथ शिंदेंनी को पायलटच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा शिंदेंना मिश्किल टोला। मेट्रो 7 मार्गिकेचं काम प्रगतीपथावर। टनेल बॉरिंग मशीन बोगदा खणून बाहेर, तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी 1,500 जणांवर गुन्हा दाखल, तर संशयित आरोपींमध्ये मविया नेते हनीफ बशीर, निलोफर शेख यांचा समावेश असल्याची चर्चा। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी एका व्यासपीठावर येणं टाळलं। भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला भेट देऊन सुरेश धस नारायणगडाकडे। पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा मेडिकल बोर्डाने पोलिसांना पाठवला अहवाल। गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून पोस्टाने अहवाल पाठवल्याचं आलं समोर। अहवालानंतर रुग्णालयावर कारवाई होणार का याकडे लक्ष। राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी ते मार्च महिन्यात मराठवाड्यात तब्बल 269 शेतकऱ्यांची आत्महत्या। कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन। आरएसएसच्या कार्यालयाला हात लावायचा कुणात दम नाही। हिम्मत असेल तर कार्यालयाचं कुलूप तोडून दाखवाच। आमदार संदीप शिंदे यांचं हर्षवर्धन सपकाळ यांना आव्हान। केसगळती झालेल्या रुग्णांची आता नख गळती सुरू। बुलडाण्यातल्या शेगाव तालुक्यातील प्रकार। नख तुटू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण।